भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमचा प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद करतो पिता परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत्या पिता परमेश्वर, धन्यवाद करतो राजा. जसं तुमचं वचन योहानाच्या 8व्या अध्यायामध्ये 32वं वचन म्हणतं की परमेश्वर सत्य तुम्हाला समजेन आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेन पिता परमेश्वर. या सुंदरशा वेळी मी तुमच्या समोर घेतो पिता परमेश्वर. जेवढे आम्ही इथं आलोत परमेश्वर, एकत्र झालो आहोत परमेश्वर, त्या सर्वांना तुमचं सत्य वचन कळण्यासाठी तुम्ही मदत करा आणि सत्य वचनाद्वारे सगळे परमेश्वर बंधनमुक्त होण्यासाठी मदत करा पिता परमेश्वर. तुमच्या दासाद्वारे तुम्ही आमच्याशी बोला परमेश्वर आणि तुमचं वचन कळून ते परमेश्वर आमच्या अंतःकरणा परमेश्वर छापण्यासाठी मदत करा, जेणेकरून आम्ही ते वचन लोकांपर्यंत पोहोचवून तुमच्या नावाचा गौरव करावा. इथून पुढची वेळ तुमच्या हाती सोपतो राजा, तुमच्या नावाचा गौरव करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन आणि आमेन. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणीकडे धावितो, स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणीकडे धावितो, धावितो मी धावितो माझा येशूसाठी मी
लाभाची होते, मी हानी म्हणून समजतो. जे काही लाभाचे होते मी हानी म्हणून समजतो. येशू राज्याच्या या कामासाठी मी आनंदाने धावितो. येशू राजाच्या या कामासाठी मी आनंदाने धावितो. हालेलुया 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 हालेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. कितीतरी अडचण आले, विश्वासामध्ये स्थिर राहीन. कितीतरी अडचणी आले, विश्वासामध्ये स्थिर राहीन. माझ्यासाठी येशूने नेमिले या वाटामध्ये मी धावितो. माझ्यासाठी येशूने मिले या वाटामध्ये मी धावितो. हालेलुया 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 हालेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. माझ्यावर येशू राजाला मी पाहावे म्हणून इच्छा आहे. माझ्यावर येशू राजाला पाहावे म्हणून इच्छा आहे. माझा आवड येसूचा आहे, त्याचा चेहरा मी पाहू कधी. माझा आवड येशूचा आहे, त्याचा चेहरा मी पाहू कधी. हालेलुया 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 हालेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. माझा आत्मा जीव शरीर सारे माझा येशूसाठी अर्पितो. माझा आत्मा जीव शरीर सारे माझा येशूसाठी अर्पितो. माझा जीवनाचा हे सर्व दिवस माझा येशूसाठी मी धावितो. माझा जीवनाचा हे सर्व दिवस माझ्या येशूसाठी मी धावितो. हालेलुया 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 हालेलुया. ओ हालेलुया हालेलुया हल्लेलुया हल्लेलुया. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणीकडे धावितो. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कुणीकडे धावितो. धावितो मी धावितो, माझा येसूसाठी मी धावितो. धावितो मी धावितो, माझा येशूसाठी मी धावितो. हालेलुया 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 हालेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. प्रेज लॉर्ड. आमचे प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार, अभिनंदन. और आजचा येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करत आहोत. आतापर्यंत तुम्ही चांगले गाणे ऐकले,
प्रार्थना ऐकले आणि आता देवाच्या वचनाकडे जाऊया. यशाया त्याच्या 45-22 वचनामध्ये, आयसाया 45:22, यशाया 45:22, पृथ्वीच्या सर्व सीमानो माझ्याकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे. पुढचं वचन, मी आपली शपथ वाहिली आहे, माझ्या न्यायत्वाच्या मुखातून वचन निघाले आहे, ते बदलणार नाही. ते हे की माझा पुढे प्रत्येक जण गुडघा टेकेल, प्रत्येक जीवा माझ्या ठायी निष्ठेचे शपथ वाहील. इथे माझ्याकडे पहा, माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला तारण भेटेल, उद्धार भेटेल, मी तुम्हाला सोडवणार असं परमेश्वर म्हणतो. आणि एक नावापुढे सर्व नाव टेकतील. आणखीन एक वचन वाचूया, फिलिप्पिकरांस पत्री 2 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये, फिलिपियन्स 2:5, फिलिपियन्स 2:5 अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. की येशूबद्दल काय लिहिलेलं आहे, 9 वचनापासून वाचूया, 9, 10 आणि 11 वचनामध्ये. यामुळे देवाने येशूला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते येशूला दिले गेले. यात हेतू का की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे पहा, तुम्हाला तारण भेटेल, आणि माझं नाव प्रत्येक जीभ घेणार आणि प्रत्येक गुडघे माझ्या समोर टेकणार. ते स्पष्ट लिहिलेलं आहे येशू ख्रिस्ताबद्दल. असं काय येशूला नाव भेटला ते फिलिप्पिकरांस पत्री 2 अध्याय 6, 7 आणि 8 वाचूया. फिलिप्पिकरांस पत्र 2:6 पासून. येशू देवाच्या स्वरूपाच्या असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरच्या मरण सोसले, येतेपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. कारण का येशूच्या नावाला एवढं उंच नाव, सर्वोच्च नाव दिले गेले? कारण येशू देवाचा पुत्र होता, देवाचा समान होता, पण त्याने ते मान सन्मान सोडून या जगामध्ये मानवाचं रूप घेऊन आला आणि देवाच्या आज्ञा पालन करून एवढं स्वतःला नम्र केला, क्रूसाच्या मरणापर्यंत. म्हणून आज देवाने येशूच्या नावाला उच्च केलेलं आहे. आज येशूच्या नावाने प्रत्येकानं पापापासून, रोगापासून, शैतानाच्या बंधनापासून सुटकारा भेटते, स्वतंत्र होतात. कारण येशू ख्रिस्त आमच्यासाठी आमचं सर्व दुःख सोसलेलं आहे. या जगामध्ये त्याने येशूनं म्हटलं मत्ती 11:28, मत्ती 11:28, अहो कष्टीओ बाराकर्ज जणो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. कारण येशू ख्रिस्ताला आमचं कष्ट काय आहे ठाऊक आहे. येशू स्वर्गात बसून फक्त आमच्याकडे पाहत राहिला नव्हता, तो स्वतः खाली उतरला आणि आमच्यासाठी मानवाचं रूप घेऊन आमचं दुखणं काय आहे, आमची वेदना काय आहे,
सर्व प्रत्यक्ष त्यांनी आपल्या जीवनामध्ये शरीरामध्ये अनुभव करून घेतला. म्हणून म्हणतो तुमचे कष्ट आहे, भार आहे, पण माझ्याकडे आहे मी, कारण मला तुमच्या सर्व कष्ट ठाऊक आहे. आणि शेवटी जे पापाचे वेतन मरण आहे, आम्ही केलेलं सर्व पाप त्यांनी आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर खिळला गेला. कारण वधस्तंभावर झाडावर जे कोणाला मारतात ते श्रापित व्यक्ती म्हणतात. म्हणजे येशूने आमचे श्राप पण आपल्या अंगावर घेतले. पेत्रांची पहिली पत्री 2:24 फर्स्ट पेटर 2:24. येशूने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे आणि त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. तुमची आमची पापे येशू आपल्या अंगावर घेतली वधस्तंभावर. त्यासाठी येशू म्हणतात, येशू क्रूसावर का मेला? तो देव होता ना, तो स्वर्गात निघून जायचा होता ना? नाही, येशू जगामध्ये आलं आमच्या सर्वांचा पाप मिटवण्यासाठी, आमच्या पापाचा दंड मरण आपल्या अंगावर घेऊन आम्हाला अनंतकाल जीवन देण्यासाठी. आज पण येशूकडे पहा, तो माझ्याकडे पहा, तुम्हाला तारण भेटेल. येशूकडे पहा, क्रूसावरती खांबावर लटकलेले येशूकडे पहा. तुम्ही योहान 3:14-15 योहान 3:14-15, जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, म्हणजे वधस्तंभावर, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणजे येशूला का वधस्तंभावर मारून त्याला उचलला गेला? जसा मूसाच्या द्वारे लोकांना मरणातून सोडण्यासाठी एक काम केलं होतं, तसं आज येशूकडे पहा, तुमचे तारण होईल. हालेलुया. हे कोणासाठी? पृथ्वीवरच्या सर्व कोण्याच्या सर्व लोक पहा. या पृथ्वीच्या प्रत्येक जीव 840 करोड लोक येशूकडे पाहू शकतात. आणि येशू प्रत्येकांना तारण देतो. आज तुम्हाला तारण भेटेल. तुमच्या पाप पण येशू आपल्या अंगावर घेतलेलं आहे. तुमच्या पापाचा दंड त्यांनी आपल्या अंगावर घेतलेला आहे. तुमचा श्राप स्वतःच्या देहावर घेतलेला आहे. आणि तुमच्यासाठी त्याला मार पडले, म्हणजे तुम्ही निरोगी असायला पाहिजे, तुमचा रोग निघायला पाहिजे. किती चांगला परमेश्वर आहे. आणि दुसरी गोष्ट, स्तोत्रसंगीता 34:5 वाचतो आहो. Psalms 34:5, स्तोत्रसंगीता 34:5. ज्याने ज्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले आहे, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडणार नाही. ज्याने त्याच्याकडे पाहिले. तर दुसरी गोष्ट, जे येशूवर विश्वास ठेवतात, कारण या 34:1 वाचत जाऊया. दाऊद म्हणतो, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवेल. दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझा बरोबर परमेश्वराची तोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. नंतर वचन म्हणतो, ज्याने त्याच्याकडे पाहिले, म्हणजे जे येशूवर विश्वास ठेवून येशूच्या स्तुती करतात, येशूचा गौरव करतात. म्हणजे आता येशूला पाहून तुम्हाला तारण भेटले, तुम्ही येशूचे झाले. येशूच्या झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी त्याच्याकडे पहा, तुमचा चेहरा लज्जित होणार नाही. सर्व काय देवबापा तुम्हाला देऊ शकतो. येशूने म्हटलं योहान 14:14, जॉन 14:14,
तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करेन. ही दुसरी गोष्ट, तुम्ही येशू ख्रिस्ताद्वारा पापाची क्षमा मिळवून आणि येशूच्या लेकरं असं झाल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर तो कुठलाही गोष्ट तुम्हाला नाही म्हणणार नाही. मत्ती 7:11 मॅथ्यू 7:11 मत्ती 7:11 मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. अहो, तुम्ही वाईट असून सुद्धा दारुड्या म्हणतात, दारू पिणारा बाप पण मुलांना मुलींना शिकवण्यासाठी काय पाहिजे ते देतो. तो वाईट आहे, तो वाईट काम करतो, तर आपल्या मुलांना चांगलं गोष्ट देतो. असं वाईट बाप चांगली गोष्ट मुलांना दिलं तर चांगलं परमेश्वर, स्वर्गाचा परमेश्वर, आम्ही देवबापाला बापा म्हणतो, आम्ही त्याच्या मुलं आहे, आम्हाला चांगुलपणा देणार नाही का, चांगलंपण देणार नाही का? काय हवे त्याच्याकडं पहा, तुम्ही लज्जित होणार नाही, तुमच्या चेहऱ्यामध्ये प्रकाश येणार. हालेलुया. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रेषितांची कृत्ये 3 अध्याय त्याच्या 3 आणि 4 वचनामध्ये, प्रेषितांची कृत्ये 3रा अध्याय 3 आणि 4, पेत्र व योहान या मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. कोण आहे? एक भिकारी आहे. त्या पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आमच्याकडे पहा, आमच्याकडे पहा. कोण होता? 2रा वचनामध्ये वर्स 2, तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता, त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असते. म्हणजे एक पांगळा मनुष्य आहे. त्या पत्रीनं म्हटलं, माझ्याकडे 5 वचनामध्ये, तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षाने त्याने त्याच्याकडे लक्ष लावले. पण पेत्र काय म्हणला 6 वचनामध्ये, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे माझ्याकडे ते तुला देतो. नाजोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि 7 वचनामध्ये, आणि त्याने त्याच्या उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याचे पावळे व घोटे या तत्काल बल आले. आणि पुढचं वचन, तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारत व देवाच्या स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. बघा, तुम्ही येशूकडे पाहताना येशू खरोखर तुमच्या मनाच्या आवड पूर्ण करणार. कुठलाही आवड असू दे, कुठलाही तुमच्या आरोळी असू दे, प्रार्थना असू दे, येशू ऐकणार आणि जबाब देणार. म्हणून त्याच्याकडे पहा. आणि तिसरी गोष्ट सांगून मी प्रार्थना करतो, तुम्ही निर्गमन 34 अध्याय 29 वचनामध्ये, एक्सोडस 34:29, निर्गमन 34:29, मग मोशे सिनाई पर्वतावरून उतरला आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराचे संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहे याचे त्याला भान नव्हते. तो ओळखला नाही, त्याला समजला नाही. आपल्या चेहऱ्यात एक प्रकाश आलेला आहे, कारण तो देवाबरोबर बोलत होता, देव त्याच्याबरोबर बोलत होता. आता 30 वचनामध्ये, मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे आरोनाने आणि सर्व इस्रायल लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्याच्या जवळ जायला भ्याले. आतापर्यंत मूसाबरोबर बसले, खाल्ले, पिले, उठले, मूसाबरोबर किती भांडले, पण आज मूसा सिनाई पर्वतावरून खाली उतरत आहे. त्याच्या हातामध्ये दगडाच्या पाटी आहेत, पण देव त्याच्याबरोबर बोलला आणि मूसा त्याच्याबरोबर बोलला. म्हणजे आता तुमच्यापेक्षा मोठं माणसं तुमच्याशी बोलताना तुम्ही काय करणार?
त्यांच्याकडे बघणार ना, खाली वाकडून बघणार का? नाही ना. तसं मूसाबरोबर परमेश्वर बोलताना मूसा असं देवाकडे पाहत बसला आणि त्याला माहीत नाही देवाचं तेज त्याच्या चेहऱ्यावर पडले. त्याला त्याची काही कल्पना नव्हती, पण खाली उतरताना लोकांनी त्याला पाहिलं. त्याचा भाव आरोन, सक्का भाऊ, त्यांनी पाहिलं, पण कोणी जवळ येत नाही. त्यांना भीती वाटले. का? चेहऱ्यामध्ये प्रकाशाचा करंट येत आहे. आणि तुम्ही करितकरास दुसरी पत्री 3 अध्याय 7 वचनामध्ये 2 कोरिन्थियन 3:7 जिच्या लेख दगडावर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूचे होत असते, ती सेवा एवढी तेजस्वी होती की मोशेच्या चेहऱ्याचे तेज नाहीसे होत चालले असूनही इस्रायल लोकांना जर त्याच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहावेना. एक महिमाचा प्रकाश मूसाच्या चेहऱ्यामध्ये. आणि तिसरं, मूसासारखं तुम्ही देवाच्या सेवा करून पहा, तुमच्या चेहऱ्यामध्ये देवाचा प्रकाश येणार. हालेलुया. म्हणजे देवाच्या सेवा करणारे सेवक असू दे, ते येशूकडे देवाकडे पाहताना देव त्यांच्याशी बोलतो आणि त्या सर्व मागणे पूर्ण करतो. आता मूसा स्वतःसाठी काही मागितलं नव्हता, लोकांसाठी मागतो. प्रभू, आमचे लोक भुके आहेत, त्यांना काहीतरी खायला दे. देवाने स्वर्गाचा द्वार खोलला आणि तिथून मन्ना देवाची रोटी पाठवला. पाणी नाही, त्यांनी दगडाला मारले आणि पाणी आला बाहेर. मटण पाहिजे, समुद्रातून पक्षी आणून खाली पाडले. किती चांगला परमेश्वर आहे बघा. तुम्ही येशूकडे पाहताना तारण भेटेल. तारण भेटल्यानंतर तुम्ही येशूचा पुत्र झाल्यात, पुत्री झाल्यात. देवाकडे पाहताना तुमचे सर्व काय गरजे पूर्ण होणार. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही देवाबरोबर बोलणारा असं सेवक आहे किंवा सेवा करणारा आहे. तुम्ही ज्यांच्यासाठी प्रार्थना करता ते बरे होतील, ज्यांच्यासाठी प्रार्थना करता त्यांना आशीर्वाद भेटेल. देव तुम्हाला लज्जित होऊन जाणार नाही, तुमच्या चेहरा प्रकाशाने भरणार. चला आपण प्रार्थना करूया. जीसस, आमेन. धन्यवाद, 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 धन्यवाद. हालेलुया, धन्यवाद. हो प्रभू राजा, तुझ्याकडे जे पाहतात, तुझ्याकडे जे लक्ष लावतात, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश येतो, प्रकाशाचे किरणे पडतात आणि कधी लज्जित होणार नाही. आज येशू प्रभू या जगामध्ये येऊन आमच्यासाठी, आमच्या पापासाठी जीव दिलेला एकमेव परमेश्वर तू आहे ना. देवापा, आमची पापे क्षमा कर, आम्हाला पापापासून मुक्त कर, जीवनात शांती देसा म्हणणारा प्रत्येक जणासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. कारण जगत उद्धारक एकच आहे, येशू ख्रिस्त आहे. आम्हाला सृजन केलं, पण आम्ही तुझ्या लेकरं असून तो आमच्यासाठी जगात उतरून आला. आमच्या सर्व पाप आपल्या अंगावर घेऊन आम्हाला मुक्त केलं. आज वचन ऐकणारे प्रत्येक जीवनामध्ये पाप मुक्ती भेटू दे प्रभू, तारण भेटू दे प्रभू. आणि जे परमेश्वर लेकर झालेलं आहे, तुझ्याकडे पाहून जे काही मागतात ते दे प्रभू. त्यांचा चेहरा कधी लज्जित होणार नाही हे प्रभू. त्यांना कधी लाज वाटायचं नाही प्रभू राजा. जे काही मागतात येशूच्या नावाने सर्व तू दे, सर्व तू कर प्रभू राजा. आणि देवाच्या सेवा करणारे, जे खरोखरच विश्वास करणारे जे लोक आहेत, मूसा सगळं तुझ्याकडे पाहताना, तुझ्या शब्द ऐकताना त्यांच्याचा प्रकाश होतो प्रभू. आणि हा प्रकाश संपूर्ण चर्चमध्ये येऊ दे, मंडळीमध्ये येऊ दे प्रभू. एक मूसाचा प्रकाश तिथं डोंगरावर राहिला नाही, तिथून तो प्रकाश खाली आणला प्रभू आणि लोकांपुढे आणला, देवाच्या मंडळीचं समोर आणला. मंडळीमध्ये ते प्रकाश पडला प्रभू. तुझ्या प्रत्येक मंडळींना, प्रत्येक चर्चला तुझ्या प्रकाशाने भर प्रभू. आणि प्रत्येक सेवकाला भर, म्हणजे सेवकाद्वारे मंदिर भरेल प्रभू राजा. धन्यवाद करतो. प्रत्येकाच्या आवड पूर्ण कर देवबापा. जे काय म्हणतात मला रोग आहे त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू राजा.
तू या जगामध्ये असताना सर्व काय रोगांना तो बरं केलं प्रभू. बरं कर, आशीर्वाद कर. प्रत्येक जीवनामध्ये जे काय गरज आहे पूर्ण कर प्रभू. आणि मुलाबाळांना चांगली शिकवणी भेटू दे. आता परीक्षा लिहित आहेत, प्रत्येक मुलांना चांगलं ज्ञान बुद्धी दे प्रभू आणि समज दे प्रभू राजा. आशीर्वाद कर, येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. अमेन और अमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद कर रहे हो. अमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833337222 किंवा 932334249695.